तर सहन करायची सुद्धा काही परिसीमा असती। कोणते मराठी आहेत आपण? आपणच आता संयम का बाळगायचा? जर पुढच्या काळात आपल्या समाजावरती आणि माता माऊलीवरती हल्ले झाले तर उत्तर जशाला तसाच द्यायचं। आपण हटायचं नाही। समाज जगणार नाही, तुम्हाला सांगतो, आपण साथ दिली नाही तर। आपण जर आपल्या समाजाच्या पाठीशी खंबीर उभा राहिलो नाही तर आपला समाज जगणार नाही। ठामपणाने उभा राहा। ते संदीप क्षीरसागर ओबीसीच आहे, कचाकच घोडेला इथे होऊन जाऊ द्या। त्या अण्णाला तर सुंबरच नाही राहिला। ते तर असं खेची देत, वेगळंच खेची देत कसलं गण असल्याच पाहिजेत राव। हे असाचा विषय नाही, हे असलेच पाहिजेत। यांच्या मुंडक्यावर पाय देणारे असलेच पाहिजेत। याला आत्मराठे म्हणतात। जो आमदार तो कुठल्याही पक्षाचा असू द्या, महायुती असू द्या नाही तर महाविकास आघाडी असू द्या, जो आपल्या बाजूने बोलन या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी त्याच्या पाठीमागे ठाम उभा राहायचं। त्याला उघडं पडू द्यायचं नाही। नेतृत्व फितृत्व जाऊ द्या खड्ड्यात तिकडं। समाजाच्या बाजूनं त्यांनी ताब्द देऊन देईन डबल। मग त्यांना कचका कळण परभणी कशाला म्हणतात आणि धाराशिव कशाला म्हणतात। दांडे मूडच तर मागे सरकत नाहीत। मग आम्ही यांना करू देच आता। यांनी फक्त देशमुख कुटुंबियाला डबल त्रास देऊ द्या, मग यांना काचका सांगूच आता। यांना त्याचा थोडं सापडून द्या, त्याला